श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत उन्हाळ्यातील काळजी याविषयी डॉक्टर सुप्रिया कुलकर्णी यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. मॅडम, आकाशवाणी सांगली केंद्राच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी आपलं पुनश्च मनःपूर्वक स्वागत करते. मॅडम, गेल्या भागापासून आपण उन्हाळ्यातली काळजी याविषयी खूप छान माहिती सांगत आहात. चला तर आजच्या मुलाखतीला सुरुवात करूया. मॅडम, आपण ऐकत आहोत की उन्हाळ्यात विविध त्रास जाणवतात, शरीराचं तापमान वाढतंय आणि बरेच प्रकार होतात. असा खूप त्रास ह्या उन्हाळ्याचा होतोय. पण ह्या उन्हाळ्याचा शरीराला किंवा एकूणच आपल्याला काही फायदा होतो का? अगं, सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे उन्हाळ्यात शाळांना सुट्टी असते, त्यामुळे बच्चे कंपनीला उन्हाळा अगदीच आवडणार, हो की नाही? पण हा झाला गमतीचा भाग. खरंच हा उन्हाळा असा इतका त्रासदायक आहे का गं? तर नाही. उन्हाळ्याचे काही फायदेही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यातील सकाळ ही आल्हाददायक असते. सकाळी 8:30च्या पूर्वीचा जो सूर्यप्रकाश असतो त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी हे जास्त प्रमाणात असतं. आणि व्हिटॅमिन डी नैसर्गिक मिळण्याचा जो स्रोत आहे तो म्हणजे सूर्यप्रकाश. आणि मग ह्या व्हिटॅमिन डीचा काय उपयोग असतो? तर व्हिटॅमिन डी हाडांच्या मजबूतीसाठी फार आवश्यक असते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला भरपूर घाम येतो, तर ह्या घामाद्वारे शरीरातील काही अनावश्यक घटक पण बाहेर पडतात. ह्यालाच आपण नॅचरल डिटॉक्स असं पण म्हणू शकतो. तिसरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये भूक कमी लागते. मग सध्या वेट लॉसचं फॅड किंवा वेट लॉसचं सध्या सगळीकडं अगदी सुळसुळाट सुरू आहे, तर नैसर्गिकरित्या थोडंसं वजन ह्या उन्हाळ्यामध्ये कमी होतं. अशा प्रकारचे थोडेफार फायदे आहेत उन्हाळ्याचे. अगदीच उन्हाळा काही नावडता ऋतू असू शकत नाही. मॅडम, बरेचदा उन्हाळा आहे म्हणून खूप जास्त पाणी पिलं जातं किंवा बाहेरून आल्या अगदी थंडगार फ्रीजमधलं पाणी गटगट गटगट पिलं जातं. तर ह्याचा शरीरावर काय परिणाम होतो? उन्हाळ्यात पाणी भरपूर पिणं गरजेचंच आहे, पण बाहेरून येऊन गटगट गटगट उभारून पाणी पिऊ नये. खरं तर आपल्याला लहानपणी आठवत असेल, आपण खेळून घरी आलो की आणि उभारून पाणी प्यायला लागलो तर आजी म्हणायची, अगं बसून पी 2 मिनटं थांब. तर हे आजी जे सांगत होती आपल्याला ते अगदी योग्य होतं. किंवा पूर्वी आपल्याकडे एखादा पाहुणा उन्हातनं चालून आला तर त्याला आधी गुळ पाणी दिलं जायचं आणि मग नंतर तांब्या भांडं ठेवून व्यवस्थित त्याचं काय जे नेहमीचं पाणी आहे ते तो आपण त्याला प्यायला द्यायचो. तर हे असं गुळपाणी देणं किंवा उभारून पाणी पिणं हे अगदी चुकीचंच आहे. असं गुळपाणी प्यायला देणं किंवा उन्हातून बाहेरून आल्यानंतर पटकीने उभारून गटगट पाणी पिणं हे चुकीचंच आहे. आणि पूर्वी आपल्याला हे आपली आजी सांगायची की असं उन्हातनं येऊन तू पटकीने पाणी उभारून पिऊ नको, पण त्यावेळी आपण आजीकडे दुर्लक्ष करायचो. पण हे अगदी योग्य होतं आजीचं सांगणं की असं उभारून पटपट पाणी पिऊ नका. काय होतं, एकदम थंड पाणी भरभर पिलं किंवा कुठलंही पाणी असं पटपट पिलं तर त्याच्यामुळे काय आतडी आकुंचन पावतात. त्याला आम्ही गॅस्ट्रो इंटेस्टिनल स्पाझम असं म्हणतो. आणि मग त्याच्यामुळे एकदम पोटात दुखायला लागतं, मळमळ, अपचन आणि अशा अनेक तक्रारी उद्भवू शकतात. अतिप्रमाणात पाणी पिल्यानं काय होतं की भूक मंदावते. कारण आपल्याकडे एक वाक्य आहे बघ, अति सर्वत्र वर्जेत. कुठलीही गोष्ट अति केली तर ती चुकीचीच असते. त्यामुळे पाणीसुद्धा अतिप्रमाणात पिऊ नये. साधारणतः असं म्हणतात की 4 ते 5 लिटर पाणी उन्हाळ्यासाठी आवश्यक आहे किंवा 20 किलोग्रॅम वजनाला 1 लिटर पाणी याप्रमाणे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण हे आपल्याला गरजेचं असतं. पण उन्हाळ्यामध्ये साधारणतः 4 ते 5 लिटर पाणी प्रत्येक व्यक्तीनं प्यावं, प्रौढ व्यक्तीनं प्यावं असं मला वाटतं. कारण तेवढी त्या उन्हाळ्यामध्ये तेवढ्या पाण्याची गरज असते. पण अतिप्रमाणात पाणी जर पिलं गेलं तर भूक मंदावते, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो आणि मग साहजिकच चक्कर, थकवा येणं अशा प्रकारचे त्रास उद्भवू शकतात. मॅडम, उन्हाळ्यात खूप तहान लागते किंवा उन्हाळा आहे म्हणून जरा जास्तच पाणी पिल्याचा सल्ला दिला जातो. बरेचदा पाण्याचं प्रमाण वाढवा असंही सांगितलं जातं. पण काही वेळा नुसतं सांगून किंवा दैनंदिन व्यवहार करत असताना वेळेच्या अभावी उन्हाळा असला तरीही तितकंसं पाणी पिलं जात नाही. तर अशा वेळी काय करावं? आता आपण मगासपासून एवढा विचार केला आहे किंवा इतकं आपण बोललो आहे, तर उन्हाळ्यात पाणी पिणं तर मस्टच आहे, म्हणजे गरजेचंच आहे. पण मग तुझं म्हणणं बरोबर आहे की अगदी नुसतंच पाणी प्या, 5 लिटर पाणी प्या, 4 लिटर पाणी प्या असं तर काही मोजून पाणी पिलं जात नाही आणि नुसतंच सारखं जाता येता पाणीही पिलं जात नाही.
आणि आपल्याला नैसर्गिकरित्या पाणी पिण्यासाठी एक साईन मिळालेलं असतं, थर्स्ट किंवा तहान लागल्यानंतर आपण पाणी पितो. पण असं सारखं नुसतंच पाणी प्या म्हटलं तर नुसतं पाणी जात नाही, पण पाण्याचं प्रमाण किंवा शरीरातील जलाचं प्रमाण तरी मेंटेन करणं उन्हाळ्यामध्ये गरजेचं असतं. मग अशा वेळी काय करावं, हा प्रश्न अगदी तुझा छान आहे. मगाशी मी तुम्हाला एक षडंगोदक म्हणून संकल्पना सांगितली आयुर्वेदातली, तर असं षडंगोदक करून ठेवावं आणि ते मग जाता येता थोडंसं प्यावं. म्हणजे या 4 किंवा 5 लिटर पाण्यामध्ये त्याचाही थोडासा अंतर्भाव होऊ शकतो. दुसरं म्हणजे भरपूर पाणी असलेली फळं जसं की कलिंगडं किंवा मस्कमेलॉन म्हणजे टरबूज, अशा प्रकारची फळं खावीत. किंवा काकडीमध्येही भरपूर पाणी असतं, काकडी खावी. ह्याच्यानंतर सरबत किंवा मी सांगितलं तसं सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्ड्रिंक्स नकोत, पण सरबतं प्यायला हरकत नाहीत. अर्थात सरबतंसुद्धा नैसर्गिकरित्या बनवलेली असावीत. जी सिंथेटिक सरबतं आजकाल बाजारात उपलब्ध असतात, अशा प्रकारची सरबतं घेणं कधीही टाळलेलं योग्य. तर आयुर्वेदामध्ये अशा सरबतांची संकल्पना लिहून ठेवली आहे बरं का. तुला गंमत वाटेल, पण सरबत कसं करावं हे आयुर्वेदाने लिहून ठेवलेलं आहे. आणि ज्याला आपण आता सामान्यपणे सरबत म्हणतो, त्याच्या आयुर्वेदामध्ये 2 संकल्पना आहेत. एक आहे ती पानक संकल्पना आणि दुसरी आहे ती शर्कर संकल्पना. म्हणजे ज्याला आपण सरबत म्हणतो, म्हणजे सरबत हा शब्द जिथं कॉमनली वापरला जातो तिथं आयुर्वेदाला शर्कर अपेक्षित असतं. आणि पानक म्हणजे पन्ह्यासारखे पदार्थ, की जेही आता आपण सरबत या कॅटेगरीमध्ये मोडू शकतो, पण सरबत म्हटलं की शर्कर आलं. तर आयुर्वेदाने अशी कित्येक शर्करं आणि पानकं लिहून ठेवलेली आहेत की ज्याचा तुम्ही वापर करावा, की जी तुम्ही उन्हाळ्यामध्ये घ्यावीत किंवा वर्षभरी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी घेण्यासाठीचा असा उल्लेख आहे. तर त्यातली काही मी तुला पानक आणि शर्करं आता सांगते. तर पानक म्हणजे काय, तर फलम अम्लम जलम स्विन्नम शीतांबू परिमर्दितम सीतामरीच संमिश्रम पूतम स्यात पानकम वरम. तर कुठल्याही प्रकारचं फळ पाण्यामध्ये भिजवून ठेवून किंवा त्याच्यामध्ये सीता म्हणजे खडीसाखर, मिरे असं घालून जे काही तयार होतं त्याला पानक असं म्हटलेलं आहे. तर एक आम्रशलाटू पानकम म्हणून आयुर्वेदानं सांगितले. तर आम्रशलाटू पानकं म्हणजे कैरीचं पन्हं, आणि ते कसं तयार करायचं हे सुद्धा आयुर्वेदानं लिहून ठेवलेलं आहे. तर हे आम्रशलाटू पानकम, परुषक पानक किंवा अंबलिका पानक म्हणजे चिंचेचं पानक, किंवा निंबू पानक, नंतर धान्यक पानक, अशी एक ना अनेक पानकं आयुर्वेदानं सांगितली आहेत. तर त्यातलं आपण एक असंच गंमत म्हणून आम्रशलाटू पानक कसं करायचं ते बघूया. आता कैरीचं पन्हं सगळ्या गृहिणी घरोघरी करतातच, पण हे आमच्या आयुर्वेदामध्ये कसं कैरीचं पन्हं सांगितलं आहे, तर ह्याचं आपण थोडंसं उहापोह करूया. तर काही नाही, आयुर्वेदानं कच्ची कैरी घ्यायला सांगितली आहे. ती साधारणतः 100 ग्रॅम असावी. ही कैरी कोळशावर भाजून घ्यायला सांगितली. कैरी कोळशावर भाजून घेतलेली 100 ग्रॅम असावी. त्याच्यामध्ये 10 ग्रॅम जिरे घालायचं, 5 ग्रॅम काळं मीठ घालायचं, मिरपूड 5 ग्रॅम घालायची आणि साखर किंवा गूळ 50 ग्रॅम घालायला सांगितलं आहे. आणि मग पाणी साधारणतः 250 मिली घालायचं. आणि असं जे काही तयार होईल त्याला आम्रशलाटू पानकम म्हणजेच कैरीचं पन्हं असं म्हटलेलं आहे. तर आपण घरी अशा पद्धतीनं पन्हं करतो का? प्रत्येक गृहिणीनं विचार करावा. करत असाल तर छानच, पण करत नसाल तर अशा प्रकारे तुम्ही कैरीचं पन्हं करून बघा. आणि अशा प्रकारचं जे कैरीचं पन्हं असतं ते पिल्यानं उष्णता तर शरीरातली कमी होतेच, उष्माघातासारखे विकार होतच नाहीत, पण जी तहान होते ती तहान शमते. किंवा अंगाचा दाह होत असेल तर तो दाह देखील शमतो. त्यामुळे हे अशा प्रकारचं कैरीचं पन्हं हे दाहशामक आहे, तृषाशामक आहे आणि उष्माघातात सुद्धा हे अतिशय उपयोगी आहे. तर मला असं वाटतं सर्वांनी अशा प्रकारचं कैरीचं पन्हं घरी जरूर करून बघावं. नंतर एक परुषक पानक सांगितलंय, अंबलिका पानक. म्हणजे चिंच आपल्याकडे सगळ्यांकडे घरी असते, तर चिंच पाण्यात भिजवायची आणि ती स्वच्छ गाळून घ्यायची आणि त्याच्यात साखर, मिरे, लवंग आणि कापूर घालायचा. आणि अशा प्रकारचं जे अंबलिका पानक असतं ते अग्निप्रदीपक, म्हणजे मगाशी मी म्हटलं की उन्हाळ्यामध्ये भूक कमी झालेली असते, तर अशावेळी जर हे अंबलिका पानक पिलं तर उन्हाळ्यात भूक वाढते आणि त्याच्यामध्ये हे जी भूक कमी झालेली असते त्याच्यामध्ये हे अंबलिका पानक खूप उपयोगी पडतं. तर अशी एक ना अनेक पानक कल्पना आयुर्वेदामध्ये आहेत. आणि या पानकांचा उपयोग साधारणतः आपण जर उन्हाळ्यामध्ये केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा दिसेल. मॅडम, पानकांविषयी तुम्ही खूप छान माहिती सांगितली, पण मगाशी तुमच्या बोलण्यात शार्कर हा शब्द आला. तर शार्कर म्हणजे नक्की काय? या शार्करविषयी काय सांगाल? आपण त्याला सामान्य भाषेत सरबत असं म्हणतो ना, त्यालाच आयुर्वेदात शार्कर असं म्हटलेलं आहे. म्हणजे सरबत इज इक्वल टू शार्कर असं आपण म्हणू शकू. तर
आयुर्वेदाने परत अशाच अनेक शारकर संकल्पना सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यात आपण आयुर्वेदात सांगितलेलं चंदनाचं सरबत कसं करायचं बघूया. आपण लिंबू सरबत करतो किंवा वेगवेगळी सिंथेटिक सरबतं बाजारात मिळतातच, पण हे एक नैसर्गिक सरबत आहे आणि ते आपण कसं करायचं ह्याचं थोडंसं थोडक्यात आपण बघूयात की चंदनाचं सरबत कसं करता येईल. तर आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की श्वेतचंदन म्हणजे पांढऱ्या चंदनाचं चूर्ण घ्यावं. ती भरड चूर्ण असावं, म्हणजे अगदी फाईन पावडर नसावी, भरड चूर्ण असावं. ते साधारणतः 50 ग्रॅम घ्यायचं. गुलाबाचं पाणी 125 मिली घ्यायचं. केवड्याचा अर्क साधारणतः 10 ते 12 ग्रॅम घ्यायचा. साखर 500 ग्रॅम घ्यायची. वेलदोडा 10 ग्रॅम, ज्येष्ठमध 10 ग्रॅम, गुळवेलीचं सत्व 10 ग्रॅम, मिरे 10 ग्रॅम, वंशलोचन चूर्ण 5 ग्रॅम आणि कापूर 4 ग्रॅम. हे असं सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार साधारणतः 200 ते 250 ml पाणी घालावं आणि हे चंदनाचं सरबत तयार करावं. किती सुंदर होईल ना हे सरबत. ऐकूनच तुम्हाला सगळ्यांना डोळ्यासमोर हे सगळे पदार्थ उभे राहिले असतील. आणि असं तयार झालेलं सरबत जर आपण पिलं तर का उन्हाचा आपल्याला त्रास होईल? अजिबातच होणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं की सर्वांनी हे चंदनाचं सरबतसुद्धा घरी करून बघायला काहीच हरकत नाही आहे. मॅडम, उन्हाळा इतका वाढत आहे, वातावरण खूपच गरम झालंय, तर यासाठी आज आपल्या श्रोत्यांना काय सल्ला द्याल? आत्तापर्यंत आपण बराच वेळ उन्हाळ्यात कसं वागावं, काय करावं ह्या सर्वांविषयी चर्चा केली. पण जाता जाता मला आता असं सांगावं असं वाटतं की उन्हाळा सुसह्य करायचा असेल, उन्हाळ्याच्या सुट्ट्या मजेत घालवायच्या असतील तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे साधारणतः दुपारी 12 ते 4च्या दरम्यान ज्यावेळी कडक ऊन असतं अशा वेळी घराबाहेर पडू नका. अगदी महत्त्वाचं काम असेल आणि घराबाहेर पडावंच लागत असेल तर टोपी, गॉगल किंवा छत्री असं घेऊन उन्हापासून आपलं संरक्षण करून बाहेर पडा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पाणी प्यायला विसरू नका. वेळच्या वेळी पाणी पीत जावा. नुसतंच पाणी प्यायचा कंटाळा आला तर मी सांगितलं तसं षडंगोदक किंवा वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक सरबते यांचा समावेश करा. मॅडम, तुम्ही आता षडंगोदक उन्हाळ्यात घ्यावं असं सांगितलं, पण हे षडंगोदक म्हणजे नक्की काय? की आयुर्वेदामध्ये एक षडंगोदक नावाचं एक औषध म्हणण्यापेक्षा एक प्रकारचं पाणी आहे ते. तर उदक म्हणजे पाणी आणि षडंग म्हणजे 6 प्रकारच्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये. मुस्ता म्हणजे नागरमोथाचं चूर्ण, पित्तपापड्याचं चूर्ण, उशीर म्हणजे वाळ्याचं चूर्ण, काळ्या वाळ्याचं चूर्ण, सुंठीचं चूर्ण आणि चंदनाचं चूर्ण. ही 6 प्रकारची चूर्ण जी आहेत ती समप्रमाणात घ्यायची आणि एकत्र करायची आणि साधारणतः त्याच्यातील 10 ते 15 ग्रॅम चूर्ण 1 ते 1.25 लिटर पाण्यामध्ये घालायचं आणि ते पाणी उकळवायचं आणि अर्धा होईपर्यंत ते उकळवत ठेवायचं. म्हणजे 1 लिटरचं पाणी अर्धा लिटर झालं पाहिजे. आणि असं जे तयार झालेलं अर्धा लिटर पाणी असतं ते थंड करायचं आणि मग गाळून घ्यायचं. आणि असं जे थंड झालेलं गाळून घेतलेलं पाणी असतं त्याला आम्ही षडंगोदक असं म्हणतो. षडंगोदक जे अशा प्रकारचं पाणी जर तुम्ही दिवसातून एक 50 ते 100 ml 5-6 वेळा पिलत तर तहानेचं शमन होतं आणि उष्णतेचे जे सर्व काही विकार होत नाहीत किंवा झालेच तर अगदी कमी प्रमाणात होतात आणि ते सुसह्य असतात. तर षडंगोदक हा एक उत्तम पर्याय आयुर्वेदानं उन्हाळ्यामध्ये सांगितलेला आहे. तर या षडंगोदकाचा वापर तुम्ही सर्वांनी जरूर करावा असं मला वाटतं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. घरातलंच ताजं ताजं जेवण घ्या म्हणजे पोट बिघडण्यासारख्या तक्रारी होणार नाहीत. आणि पाण्याचं प्रमाण भरपूर असलेली फळं जसं की कलिंगड, टरबूज ह्यासारखी फळांचं प्रमाण जेवणामध्ये आहारामध्ये ठेवा आणि फळभाज्याचं प्रमाण आहारामध्ये भरपूर ठेवा म्हणजे आपला हा उन्हाळा सुसह्य होईल. कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाहीत आणि उन्हाळ्याची सुट्टी मजेत जाईल. सो सगळ्यांना हॅपी समर. मॅडम, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि उन्हाळ्यातील काळजी याविषयी खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण उन्हाळ्यातील काळजी याविषयी डॉक्टर सुप्रिया कुलकर्णी यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाच्या आजच्या भागात या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग प्रसारित करण्यात आला. याबरोबरच आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास दरंडीकर यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.